आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आघाडी युत्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहे. वेगवेगळे पक्ष एकत्र येतात आणि अशातच महाराष्ट्रात एक नवी समीकरण पाहायला मिळतंय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी देखील एकत्र येण्याची हालचाली सुरू आहे. माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे शहराध्यक्ष आहेत. मला एक सांगा, तुमच्यासोबत वंचितच्या अनेक बैठका झाल्या. आत्ता काय परिस्थिती आहे आणि आतापर्यंत किती बैठका झाल्या आणि कुठपर्यंत ही सगळी बोलणी सुरू झाली? आमचे एक 2-4 बैठका वंचितसोबत झालेल्या आहे. शिवसेना उभाटा गटासोबत पण आमची बैठक झालेली आहे. समाजवादी पक्षासोबत झाली, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झाली, कम्युनिस्ट पक्षासोबत झाली. आमचे सगळे बैठकांचं सत्र सुरू आहे आणि 1-2 दिवसामध्ये आम्ही आता हे सगळ्यांचा भेटून आणि युतीची आम्ही घोषणा करू. वंचित सोबत कुठपर्यंत चर्चा आली? किती जागांवर आतापर्यंत चर्चा झाली? जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलाय? काय एक 2-4 प्रभाग आहे, त्याच्यावर ठरवायचं आहे. ते एकदा ठरलं तर आम्ही तुम्हाला कळू. आतापर्यंत किती प्रभागावर चर्चा झाली, वाढवर झाली? एक अंदाजे आकडेवारी सांगता येईल? एक 20-22 प्रभागावर आमची चर्चा झालेली आहे आणि सतारामकर चर्चा आहे. त्यांच्या पण इच्छा आहे काँग्रेससोबत युती करायची. आणि आमचे नेते हर्षवर्धन सपकाळ दादा यांनी पण सांगितले की वंचित सोबत आपण जाऊ. बरं, याचा कुठेतरी फायदा मुस्लिम दलित मतदार एकत्र आला तर फायदा दोघांना होईल? निश्चित होणार ना, दोघांना फायदा होणार. आणि बघा, आता या भाजप आणि शिवसेनाच्यामुळे हे शहरामध्ये लोक कंटाळलेले आहे, कारण यांनी 28 वर्षामध्ये या शहराचा वाटोळा केलेला आहे. आता यांना मतदान जनता करणार नाही. आता हे नवीन समीकरण जुळणार आहे आणि काँग्रेस सत्ता या महानगरपालिकेमध्ये येणार आहे. बरं, या सगळ्या बैठकींमध्ये जागा वाटपात जवळपास तुम्ही म्हणतात की ठरलेला आहे. आता किती प्रभाग राहिलेत की जिथे बोलणी सुरू आहे आणि त्यानंतर तुमचा अंतिम युतीकडे जी घोषणा होऊ शकते? एक 3-4 प्रभाग राहिलेले आहे. ते एकदा ते ठरवलं की आमची युतीची घोषणा करू आम्ही. बरं, याबाबत वंचितचे प्रकाश आंबेडकर असतील किंवा तुमच्या वरिष्ठांना याबाबत दोघांनी कल्पना दिली किंवा त्यांचं काय यावर सगळं प्रतिक्रिया आहे? मी तर काल आमचे प्रदेशची बैठक होती, त्यामध्ये मी आमच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांना कल्पना दिलेली आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर वंचित आणि काँग्रेसच्या हालचाली राष्ट्रीय म्हणजे प्रादेशिक पातळीवर सुरू आहे. मात्र दुसरीकडे संभाजीनगरमध्ये ही जी चर्चा आहे किंवा या बैठका आहे त्या अंतिम टप्प्यापर्यंत आलेल्या आहे. 20 ते 22 प्रभागावर जे आहेत वाढ आहे. वाढ ना? प्रभाग 20 ते आपले किती प्रभाग आहे एकूण? इथे 29 प्रभाग आहे. तर त्यापैकी 20 ते 22 प्रभाग असे आहेत जिथे बोलणी अंतिम झालेली आहे. त्या ठिकाणी युती काँग्रेस आणि वंचितची होऊ शकते. आता 2-3 प्रभाग राहिलेले आहेत. त्यानंतर अधिकृत पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि वंचितची युतीची घोषणा होऊ शकते. राहुल चव्हाण, मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.